नागपुरातील वैशालीनगर मेहंदीबाग परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुलांना घरात आणून ठेवणे आणि त्यांचे लहान वयात लग्न लावण्याचा संशय. चाइल्ड हेल्पलाईनच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या छाप्यात 2 लहान मुलांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. चाइल्ड हेल्पलाईनकडे तक्रार आली होती की वैशाली नगरातील मेहंदीबाग परिसरात राहणारी ज्योती निलपाल नावाची महिला लहान मुलांना घरी आणून ठेवते आणि त्यांचे लग्न लावण्याचा प्रयत्न करते. या माहितीच्या आधारे पोलीस आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकलाय. छाप्यादरम्यान पोलिसांना त्या घरात एक 6 वर्षाची मुलगी आणि एक 9 वर्षाचा मुलगा आढळून आलाय. पथकाने दोन्ही मुलांची चौकशी केली आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्र किंवा अधिकृत परवानगी नसल्याचे लक्षात आले. या प्रकरणात पोलिसांनी ज्योती निलपाल आणि उषा गणेश गौर या 2 महिलांसह संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलीला तिथे आणून ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव राजन बर्मान असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांविषयी माहिती मिळाली असून ते मध्य प्रदेशमध्ये राहतात. मुलीला त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे सांभाळण्यासाठी ठेवले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या प्रकरणात बालहक्कांचे उल्लंघन झाले का याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. चाइल्ड हेल्पलाईनच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलाय. लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची चर्चा आता परिसरात सुरू आहे. चाइल्ड हेल्पलाईनवर फोन आला होता की वैशालीनगर मेहंदीबाग परिसरात ज्योती निलपाल नावाची एक महिला आहे. ती लहान मुलांना घरी घेऊन येते व त्यांचे लग्न लावून देते. अशा माहितीवरून आम्ही सदर ठिकाणी रेड कारवाई करण्यात आली व त्या ठिकाणी एक 6 वर्षाची मुलगी व 9 वर्षाचा मुलगा आम्हाला दिसून आला. त्याच्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जे सांभाळ करत आहेत त्यांचे कुठलेही कायदेशीररित्या डॉक्युमेंट वगैरे त्यांच्याकडे नव्हते. त्यांचे आई वडिलांबाबतही त्यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याने आम्ही त्या 2 मुलांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे. तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या 2 महिला ज्योती निलपाल, उषा गणेश गौर व त्या मुलीचे ज्या मुलीला तिथे आणून ठेवले होते त्याचे वडील राजन बर्मन यांना आपण सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बनवलेला आहे. हे मुलं कुठं नागपुरात आणलेले होते आणि कोणी आणले होते त्याच्याबद्दल काय माहिती समोर आलेली आहे, काय सांगा? मुलीच्या वडिलांबद्दल माहिती मिळालेली आहे. त्याचे वडील हे मध्य प्रदेशमध्ये राहत आहेत. त्यांनी यांच्याकडे सांभाळ करण्याकरता ठेवलेले होते असे सांगत आहेत. तसेच मुलाबद्दल अजून याच्यामध्ये चौकशी चालू आहे.